सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे सांडपाण्याचे ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन, रस्ते, दिवाबत्ती आदी मूलभूत सोयी सुविधांपासून गेली अनेक वर्ष वंचित आहे। यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही। विकास कामाच्या निविदा देखील निघाल्या आहेत, तरी प्रत्यक्षात काम होत नाही। महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी चालढकल करत आहेत। विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील नागरिकांनी अखेर वैतागून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्यामार्फत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात 4 हुतात्मा चौक ते सोलापूर महानगरपालिकेवर धिक्कार असो, ढिम्म महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत मोर्चा काढला। यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग 1 मधील समस्यांचा पाढा वाचला। अनेक वर्षांपासून येथील नागरी सुविधांपासून वंचित आहेत। वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही। विकास कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांच्यामुळे येथे विकास होत नसल्याचा आरोप केला। याप्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे, प्रज्ञा सागर गायकवाड, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, विजयानंद काळे, रमेश कांबळे, सिद्धार्थ सोनवणे, आनंद इंगळे, दत्ता सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। प्रभाग 1 मधील नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग 1 नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे। सदर प्रभागामध्ये दिवाबत्ती, ड्रेनेज, रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींना त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। आपण म्हणता तसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं। प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते ज्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्या मोर्चाची दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी या भागातील विकास करण्यासाठी, ते कामं करण्यासाठी पुढे येतील असं मी अपेक्षित होतो। आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आमच्या राज्याचे परिषद अध्यक्ष असतील सुनील तटकरे साहेब असतील, त्यांच्याकडे आम्ही पोहोचू आणि प्रशासनाला हे कामं करण्यास भाग पाडू। जय भीम। मी सुजित अवघडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष। मी प्रभाग क्रमांक 1 मधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमच्या भागातील कामं मंजूर झालेली आहेत, सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत। ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे, तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे। वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे, त्यांना येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत, तरी पण कुठलेच कामं होत नाही। जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनं दिले जातात की आज होतील, उद्या होतील, परवा होतील, असं वारंवार आश्वासनं दिलेले आहेत। सध्या पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे। तिथं असे रस्ते पण नाहीत, ॲक्सिडेंट होतात, लहान मुलं शाळेला येतात जातात, पडण्याची शक्यता आहे। परत ड्रेनेज लाईन प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं, प्रत्येकाच्या घरात पाणी साचलेलं आहे, पूर्ण महिला मिश्रित पाणी प्रत्येकाच्या घरात येतं। ही खूप मोठी समस्या झालेली आहे, त्यातून रोगराई पसरत आहे। बुद्ध विहार आमच्या चौकात मेन मातोश्री चौक आहे, तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण 1-2 फूट पाणी साचलेलं असतं। तिथं बुद्ध विहार आहे, सांगून सुद्धा महापालिका प्रशासनाला वारंवार कळवतोय, तरी पण त्यांनी काय प्रतिसाद देत नाहीत। त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे, त्यांचा ह्याच्यातून मी निषेध व्यक्त करतो। हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे, नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करू। सत्ता तुमची असून तुम्ही आंदोलन करता, सत्ता पण महापालिकेवर सत्ता नाही ना, महापालिकेवर सत्ता हे राज्यात आहे। हां, प्रशासक आहे, महापालिका प्रशासक आहे। आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। प्रशासनाला तिथे जाण्यासाठी वहिवाटीला रस्ता नाही आहे, नागरिकांकडून त्रास होतो असं काय त्यांचं प्रशासनाचं म्हणणं आहे? काय नाही, आमच्या प्रभागात 2-2 मजली बिल्डिंग होतात, त्यांना जायला रस्ता नाही। ह्या महापालिकेच्या ड्रेनेज लाईन करायला कसा काय रस्ता नाही? 2-2 मजली आमच्या प्रभागात बिल्डिंग झालेले आहेत आणि होत आहेत, सध्या बांधकाम चालू आहेत। त्यांना रस्ता मिळतून महापालिका प्रशासनाला कशामुळे मिळत नाही? आणि त्यांना आम्ही 10 वेळा बोलवतो, त्यांचा काय विषय, त्यांनी येत नाहीत गल्लीत, फक्त कारणं सांगायची कामं करतात। सोलापूर
शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.